हा बोल ना. अहो अरे पाऊस पाऊस चालू आहे ना म्हणून नाही येऊ शकत. अहो ऐका ना, चहा ठेवलाय, चला चहा प्यायला. तुम्हाला कसं आवडतं अद्रक टाकून केलाय. गप्पे का तुला मेंदू मेंदू आहे का नाही? फोन चालू आहे, काय चालू तुझ्या चहा ठेवला आणि चला चहा प्यायला का? चहा नंतर प्यायला नसतो का मी? गार झाला असता ना म्हणून गार बोलले. झाला असता, गार झाला असता तर कशाला मला याच्यामुळे मला घरी थांबूशी वाटत नाही. तू असं तोंड बघायला काय म्हणलं नाही चहा प्यायला. कमी सुंदर नाही दिसत का? हा, सुंदर नाही दिसत का? कुठं काय बोला कळते की नाही का तुला? फोन चालू होता ना मित्राचा. मग मित्रच होता ना म्हणून काय झालं? कामाचं तर नव्हता ना. म्हणजे सॉरी. तुम्ही एका रट्यात दात पाडीन तुझे. सॉरी बेरी असं 4 वेळा माझ्यासमोर लाडत नको येत जाऊ. नवीन नवरी काय तू? सॉरी हवा पाडतोय. असं काय करता? प्रेम माझं तुमच्यावर म्हणून तुमच्या पुढं माग करत असते. माग पुढं नको करू. तू काय रिमोटची गाडी काय माग पुढं करते? काय घरात ती रिमोटची गाडी तरी बरी, सेल काढले की बंद पडतील, सेल टाकले की चालू होती. तुझं शेल कुठून नाही तर काढू? कुठून काढू सेल तुझा? बंद तरी पडशील. नाही नको, मला सेलच नाही. तो तोंड जरा तुला बंद ठेवता येत नाही का ग? हा, नवरा टेन्शन मध्ये असेल, काहीतरी काम असेल ते काय नाही. नाही, माझी आई म्हणली होती नवरा हाच माझा परमेश्वर आहे आणि तो जे म्हणन तेच. आणि आई म्हणली काळजी घ्यायची त्याची. तो नाही म्हणलं ना तरी चहा पाजायचं, तो म्हणलं ना तरी करायचं सगळं काही. अरे बळत असते का सगळ्या गोष्टी? बळत त्याला मन लागते, सगळ्या गोष्टी लागतात. बळत असते काय? चहा पाजायचं बळ प्रेम आहे ना. काय झालं? तू असं पुढे काय धाडा चहा करते का तू? कोरा चहा ठेवा म्हणल्यावर त्याच्यात पत्ती जास्त, साखर कमी कर म्हणल्यावर मोकर चहा होती ती, त्याची साखर होती ती. पण मी आज दुधाचं केलं होतं अद्रक टाकून. दूध तर संपलं होतं. दूध कुठून आणलं तू? दुधाची पावडर आणलेली मी. दूध लावलंच नाही, आता पावडर लावली. तू जागा तू नको डोकं माझं, जा तू. मला तुमचं अजिबात पटत नाही. काय पटत नाही? म्हणजे मी तुमच्या सोबत एवढं प्रेमाने वागते तरी तुम्हाला नेहमी हाडतोड वागतात माझ्यासोबत. प्रेमाने हाडतोड वागतंय. काय करा तिकडे पळ, डोकं नका खाऊ. तुमचं कुठं काय आहे का म्हणून तुम्ही माझ्यासोबत असं करताय? तसं असेल ते सांगा मला. तसं असेल तर खरंच नक्की सांगन मी. तुला काय घाबरतो काय मी? तसं असेल ते सांगा. तुम्हाला वाकडं करून बोलत माझ्या पळ. कोई जर केलं तर घरात येऊन लाट घालीन कामरात. आवाज फक्त निघू दे मग. वहिनी वहिनी काय झालं? भाऊजी तुम्ही ऐका ना, आमची मोटर बिघडली आहे तर येता का? काय झालं म्हणजे? मोटर नीट करायला का मोटर उपसायला? मोटर खराब झालीये, चालूच होत नाहीये. अच्छा, दुकानात न्यायची का? हा आहे का? येतो ना मी. कुठं नाही म्हणलं का कधी कोणत्या गोष्टीला. तुम्ही येता बिंदास एकदम हक्काने बोलवायचं मला कधी बी. असं लाजायचं असं कानकुच का अजिबात करायचे नाही. मी आहे ना. थांब काय थांब. इथं आपल्या घरातली मोटर खराब झाली, ती नीट करायची सोडून दुसऱ्याच्या घरची मोटर चांगली करणार का तुम्ही? घरची मोटर कधी खराब झाली आणि तुला लक्ष देत नाही का? मग तू आणि घेऊन सांगते मला. माझ्या हातात थोडी आहे, ती आपोआप खराब झाली. आपाप खराब झाली. पाणी बिनी उडवलं असं तू त्याच्यावर. काय तुम्ही मलाच दोष द्या. वहिनी भांडू नका. नाही तुमची मोटर करतो ना मी. येतो ना आणि तुझ्या आपली कोण करणार? गप. आपली कोण बोलतो ना मी. त्यांच्या संग बोलतो ना मी. तुम्ही कशाला रागवताय? ती तसंच वहिनी ओ वहिनी रडू नका. काय माहिती. असं मा पार डोकं आवडत झालं. आता तुम्हाला सांगू, आमच्या घरची मोटर आता पाणी नाही काय नाही, कसं चालायचं बरं सगळं काही? उपसून काढ ना अवधातून. हात पाय मोडलेत काय? असं शेंदून काढ पाणी. तू पण उपसून काढ. हात पाय मोडले नाही तुझे. अगं वहिनीची तब्येत नाही तेवढी. बादली सहित खाली गेले मग. माझ्या हाईट नाहीये का मग? मी गेले तर गेले ते गेले, त्याला काय म्हणजे मी आहे ना इथंच. भांडण मिटले ना मग तेवढं बघा मोटरचं. हा नाहीतर त्या मलाच बघते. नाही येतो मोटर का नीट करून देतो ना मी. आधी घरची मोटर नीट करा, नंतर बाहेरचं बघा. काय हो तुम्हाला तुमचं काही ना समजतच नाही. असं का वागता तुम्ही माझ्या बरोबर? कसं वागलो म्हणजे? कसं म्हणजे? आहे ते बरोबर वागलो मी. लोकांची बायको आली इथं, तिला तुम्ही तिच्या सोबत गुलू बोलता, तसं माझ्यासोबत बोलायला काय होतं? काय नाहीये माझ्यात, काय नाही सांगा ना. काय नाहीये माझ्यात? असे करतात तुम्ही माझ्यासोबत. काय नाही ते बी सांगू का? काय नाही ते बी सांगू?
मला म्हणते काय नाही माझ्यात, मेंदू आहे का तुझ्यात? बोलती मला हो का? आता ते वहिनी आलते म्हणून बोलत होतं का? ते शेजारी संग गोड 2 शब्द गोड बी नाही बोलायचे का? हे तुझं हेच वागणं पटत नाही मला ना असं वाटतं तुला ना सोडून द्या, सोडची देत होतो. हा. नको ना, तुमचे पाय पडते, सोडू नका मला. सगळं काय बोलतील. काय बोलते बोलू दे, म्हणजे ते मोटर नीट करून घे, नाही तर पाणी उपसून काढ. पळ पडी काय बेडलीन गाडीने. पण त्यांचे मोटर नको नीट कर. मी जाते उपसून. गाडीला एक काय झालंय? हाय हाय कुठं? काय झालं? आणलं काय नवऱ्यानी? नाही मांजर चावलं? खुशे काय सांगू का तुला मी आता? जाऊ दे, नको सांगू, मी गावात जाऊन येते. नाही नको, मला तुला सांगायचं, माझं मन तुझ्यासोबत मोकळं करायचंय मला आता. मग सांग ना. अगो माझा नवरा हा तुझाच नवरा आहे. एकदम भावरा आहे ग तो, खरंच भावराच आहे. त्याला म्हणजे? गाडीची अक्कल नाही अगं, नुसतं अंगाने वाढलाय. गाडीची काहीच अक्कल नाही, नुसतं हायटीने वाढला, अंगाने पण काही नुसतं सापळ आहे नुसता. अगं मी एवढा एवढीच नाहीये ग हे, एवढीच नाहीये. काय सांगू ग खुश तुला मी. अगं मी त्याच्यासोबत इतकं प्रेमाने वागते, त्याच्यासाठी जे नाही ते सगळ्या गोष्टी करते, त्याचं सगळं काढते, म्हणजे जेवण बिवण केलं सगळं पुष्ट पाष्ट सगळं करते त्यासाठी ग, सगळं करते ग मी. पण त्याला ना माझी काही कदरच नाही अगं, नुसतं मला हाडतूड करतोय. कधी माझ्यासोबत प्रेमाने बोलत नाही, कधी असा हातात घेत नाही, कधी जानू पिल्लू शोना बिल्लू बिल्लू असं. अगं तिकडं नाही, हा असं काहीच बोलत नाही अगं. दुसरं ते नाही टीव्हीत दाखवतात रोमॅन्स वाले सीन, तसं पण होत नाही. तू बघ ना, मोसम किती सुंदर आहे, असं मोसम बघून माझ्या अंगात एकदम अशी हिरोईन घुसते, पण त्याच्या अंगात हिरोच घुसत नाही अगं. काय सांगू तुला मी. हे जरा मोठंच दुख नाही असं वाटतंय मला. अगं मोठं, लय मोठं आहे. ते म्हणतात ना की नाही का, पावसाप्रमाणे प्रेम केलं ना तर पावसाप्रमाणेच रडू येतं. चुकलं का डायलॉग जरा इंस्टाचा? ते आभाळ एवढं प्रेम केलं तर पावसाप्रमाणे रडू येतं, तसं झालंय माझं. त्याच्यावर आभाळ एवढं प्रेम केलं तर असं पावसाप्रमाणे रडू येतं. एवढं पाऊस येतो नक्की, काय सांगू बरं, मला. जाऊ दे, तुझं रडू राहू दे, तुझं रडू राहू दे. तुझं रडू लय मोठं आहे, ती कळलं मला. तुझं समजलं, तुला काय बोलायचं ती समजलं मला. तुझे काय करू ग, माझ्या डोकं चाला ना बाई. माझा नवरा माझा राहिलाच नाही ग, त्याला मी आवडतच नाही. अगो शेजारच्या बायका आल्यात ना, त्यांच्यासोबत गुलू गुलू बोलतो. अरे तर आमच्या घरची मोटर खराब झाली, ते शेजारची बाई आली, म्हणते माझ्या घरची मोटर खराब झाली बरं का. तो म्हणतो नाही मी येतो नीट करायला. त्याला म्हणा अरे आपल्याच घरची मोटर खराब आहे. तो म्हणतो नाही तू जा, आपल्या घरची बाईच खराब नाही, ते मोटर खराब आहे ना. काय काय नाही, काय मी खराब नाही ग गुजरे. नाही, काय काहीच म्हणले नाही मी. बरं तुला एक सांगते, कान मंत्र देते, पण तसं झालं पाहिजे ना बरं का. त्याने सगळं व्यवस्थित होईल ना. सगळं तुझा नवरा असा 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 तुझ्यात आलावनाच. मग पुढं मागं करेन जसं मी करते त्याच्या तसं. अगं बया सांग की लवकर बघ. कस काय आयडिया? लय भारी ग. थँक्यू. हाय हो, हे मलाच मुखात घेऊन गेली. चांगलं तुला बसली इथं, घरात बसायचं ना. अय बावळाटा, ऐकायला येत नाही काय? घरात बस जा, चहा ठेव मला. आज करून देईन ठेवून तुला. तुला कळतंय का? अरे हाच बोलला का? नाही, शांत बस. काय झालंय माझ्या बायकोला? काय माहिती काय झालं तुला? लिपस्टिक खाल्ली का तू येऊन करायला लागली? माझ्या झाडाला त्रास दिला तू. कुठं लावलं होतं झाड? माझ्या झाडाला. कुठं लावलं होतं झाड? चुकून पाय बी पडला असेल झाडावर. काय बोला?
चुकून पाय बी पडला कुठे झाड काय नाही तू तर रगडलं असं करून माझ्या झाडाला रगडलं तू. बाबळीचं होतं का लिंबाचं होतं मी नीट करून देतो. झाडाचं काय एवढं अवघड झालंय ते मला काय माहिती. चालतं चालतं पावसाळ्यात कोणते झाड उगत माझं झाड म्हणजे तुझी बायको. माय बायको तुझी बायको मग तिचं कळालं तुला? कळालं विचार मित्र सगळ्यांनी कमवून कमवून तुझी बायको लय भारी वरी घातली भारी विरी ती भारी विरी काय नाही तिला काय कळत आहे तेव्हा काय कळतं 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 सगळं भारी माय बायको भारीच म्हणायचं तुला. कळलं का? भारीच आहे. तुम्ही जावा आता तिला सोडा मोकळं कमून लगेच नाही सोडणार तिला मोकळं मी. कमून तुला त्रास दिलाय तिला. काय मी काय त्रास ती नाही दिला. बोलली मला. कधी बोलली ती सगळं सांगती मला. तिला माय बायको का भाताच्या खानदानाची एक गोष्ट लक्षात ठेव. जर तिला तू पुढे त्रास दिला हा. तुझी गाठ माझ्याशी आहे. घाट तुला माहितीये ती कोण आहे माझ्यासाठी? कोणी कोण आहे ते? कोणी माझं बाळ आहे ती बाळ. काय झालंय ये, कोण आहे? काय झालंय वेगळंच झालंय ते अंगात काहीतरी झालंय तिला आणि मूत नागणे मूत मूत नाही लागले मला मुतायलाच लागली मूत नागणे ना मुतायला लागली काय अरे तुला ना आता तिने जगणं ऐकावं लागेल लग्न जगणं ऐकावं लागेल तुला जगणं दगड ती जसं सांगन तसं तुला वागावं लागेल वांग वागावं लागेल तुला हिचं कळणार तुझं काय कळणार आता वांग खायचंय अरे ये या तुला कमी आहे मी काय सांगतोय ती जसं बोलन तसं तुला नावा लागेल काय लावायचंय कुठं काय झाड बरोबर ना बरोबर म्हणते तुम्हाला कळतंय त्याचं बोलणं एक काम कर आता तुला तिच्या पाया पडावं लागेल तिला ताना द्यायचा नाही तुझ्या बायकोना बरोबर का बरोबर. एक मिनिट एक मिनिट खाली बस. बस खाली. पाया पडते द्या पाय पडू पोरा पोरग नाही नवरा आहे मी तुझा ए पोरा माया पोरीला तू त्रास दिला ना बाई. नाही नाही सासूबाई तुमच्या पोरीला काय त्रास देऊ अजिबात त्रास नाही द्यायचा तिला. नाही नाही ती आया म्हणली पण- चहा प्यायचा. एक मिनिट. ती म्हणली चहा ठेवलाय गपचूप चहा प्यायचा. इथून पुढे तूच तिच्यासाठी चहा ठेवायचा. बरोबर ठेवतो लगेच जेवण करायचं. धुणं भांडे सगळं तूच करायचं. कळलं का? करतो सासूबाई तिला त्रास दिला की मी लगेच येईन. कशाला यायचं लगेच येईन तुझा जीव घेईन. नको 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 तू ऐकणार ना माझं सगळं. ऐकतो तिला लय प्रेम करायचं. करतो शेताच्या बायकात बघितलं तर तो जीव घेईन. नाही कळलं ना? नाही कसं? लका 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 लका. नाही. आ. मला प्रेम करायचं होतं बायको संग तुम्ही जा ना आता तू नंतर कर प्रेम. ये काय तू माझं ऐक. चल पाय पड. लगेच जाते मी. एक मिनिट. बोल तुझ्या बायकोशी प्रामाणिक आहे का नाही? जर तू खोटं वचन दिलं तर प्रेम करता करता मरशील. द्यावं लागेल तिला नीट वचन दे आणि परत तिला तारा येऊ नको तुझ्या बायकोला काय नाही, तर ती जाईन ना तर ती जाणार नाही तू जर तिचं जर नाही ऐकलं ती तुझ्या नाण्यावर बसन नाण्यावर नाट्यावर नाही 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 ऐकतो ना मी देतो ना वचन वचन द्यायची आणि दिलं ते वचन तरच देणार नाही माझ्या बायकोला तुमच्या पुरीला पाया पड. पाया पडते खरं तर देणार नाही सासूबाई माझ्या कोण म्हणायचं तुझ्या काय पडू मी इथं मला काय चाललं तुला काय चाललं पाया पडणी लोक लोक नाणे होईल ती नाही तर नाही
तुला नाही हानी नको कधी नाही येणं कुठे अंगात. कशी असतं खोकं कुठून आणू टोक पहिला अरे डोकं त्या कवटीच्या पायावर डोकं करतं. काय कधी आणू का? आणि मानसी आणि मग काय केलं पुरीला? बघा तुमची पुरी तुमची बायको आली तुम्ही भूत संग लग्न केलं काय नाही जाणार नवरा आलाय आई मेली म्हणल्यावर आता मग ते लेकराव तुझ्या आई देण ठेवणार ना. तुम्ही काय अंगात आली का तुझ्या? ती मग पोरगी आहे मा पुरीला त्रास देतो मी काहीच केलं नाही मग कस काय झालं असं? काय माहिती अचानक पुढं काय झालं आज लय दिवसात नवऱ्याला बघितलंय. अरे ते आहे का असंच करते नवरा येतोय तुझा ए, पुरी आओ याला सांगा ना माझ्या पोरीला त्रास नको देऊ नाही तर जीव घेईन मी घेऊन जाऊ का असं. पोरगी? कशाला घेऊन जाताय मग त्रास करतो. नाही ना मी कुठं काय झालंय माहिती का? तिला भुतकवून आलंय. तिचा नवरा हं. दुसऱ्या बाहेरून लक्ष ठेवतोय. अरे, लक्ष नाही. एवढी चांगली बायको असून तुला लाज शरम काय घाण ठेवली का? कधीच नाही गेलो कुठं. येऊन आहे ना जय भावनात माणूस आहे तू या बायां कुठं बघतो दुसऱ्याच्या बायाकडं बघतो आणि त्यांचा बघतो जातो भावनात माणूस आहे तुमचा जाव आहे आम्ही त्या बांधाने हाय म्हणून तुमच्या पुणीवर ठेवतो माहिती का पाडरा बाबा एवढा पाडवा शिकल्या सवरला म्हणून पोरगीला काय आता त्याच्यात शिकण्या जावान्याला चिकनी नाही तर आपला कोण जावा आहे तुमचा माहिती का तू जाय रे घरी काय आणि तिने उठ बरं तू. जेवला ना जेवाय दिलं तर हात दुखून ना नाच म्हणतो नाच म्हणतो चहा दिल्यावर जेवाय बसवलं की लात घालतो. नाच तुमच्या पुणेला इतका बरं मी हा बरं माझं काय झालं असेल तर चुकलं मला माफ करा मी इथून पुढे काहीच करणार नाही बस बस आता सगळ्यांनी सगळ्यांचे रडगाणे सांगितले हा, बस झालं. हा. हे पोरा जा- काय इथून पुढे त्रास होणार नाही ना. नाही मी काय मी मला 17 एक गोष्ट लक्षात ठेव तू जर त्रास दिला तर मी परत येणार नको येऊ परत परत तुला त्रास देणार नाही काय गरज नाही. वाटतं ना मी जावं. हा. लिंबू फिंबू बाबा उतून काय टाकायचं उतून नाही, त्याची गरज नाही. बाबा, काहीतरी होतंय. काय होते त्रास नाही देणार. नाही अजिबात नाही मी जाते आता. जा, जा, जा. जा जर तू परत केलं तर परत येईन. जातोय नवरा. गेलं वाटतंय. गेलं का? बरं झालं बाबा. काय लेकराची दशा दशा केली त्या बुथानी बाबा. गेलं गेलं ना आता जीव लावा का लावू घेऊन. नाही कशाला मी लावतो जीव. तुमच्या पुणेला जावा घेऊन काय तू घरी जा रे तुमच्या पुणेला जावा घेऊन कसं वाटलं आपल्याला? तरच करते शेजारी पास हे सांगत. अहो नाही मामा तरच नाही आता कसं ते जरास थोडं भांडेल लागतात ना बस तेवढंच बाकीच काय हे फक्त कान भरायला असते काय पुरी आता मला वाटतं ना तुला हा तर बरं वाटतं. येऊ का मी? या चला आम्ही पण जातो राशी नेते का जाऊ घेऊन तुला. नाही राहीन ती नाही, उठ बाई हा? काय चाललंय. अहो हा? ती काय झालं माहिती का हा. काल त्या शेजाऱ्यांची मोटर बिघडली हा. ही तुमचा जावाई मला गेला मोटर नीट करायला आणि हिला बघा पाणी वाहायला लावतोय. नाही मी वाचून पाहिजे बघा तुम्ही मी जाते. अरे नको हिरीवर बारो जायला म्हणून मोटर घेऊन दिली. हा, सांगायचं काम नीट करायचं काम नाही का. मी करतो ना मामा सगळं अहो मी ना तुमच्यासाठी चहा आ, ठेवते. कशाला चहा उगा कशाला चहा मामा मी ठेवतो अद्रकचा चहा बरं ठेवतो का तुम्ही हा. बाबांनी बोलतो. हा बोला हा. ते कुठायचं नाहीये 10 तरी अद्रक चेवून ठेवतो चहा हा हा बाबा हा. अहो, तुम्हाला काय सांगू? माझा नवरा मला हातूड करत होता ना म्हणून शेवया- प्लॅनिंग केला माहितीये का तुम्हाला. पोरगी कोणाची. सांगा कशी वाटली माझी acting? आलेली सामील तुला होती काय मग. हा तिलाच मी सामील करून घेतलं. खरं तर तिची आयडिया होती सगळी माहिती तुम्हाला बाबा. बरोबर. बघ तुमची मुलगी पिक्चर बघितले वायल नाही गेले.
आता ह्या गोष्टीचा बोबाटा नको करू नाही तर परत मागचे दिवस पुढे हो बरोबर बाबा चला लका 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 लका